हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिळ्या पोळींपासून भन्नाट असा नाश्ता कसा बनवायचा तर हे पाहणार आहोत। तर आज मी इथे शिळ्या पोळींचा उपमा बनवलेला आहे। तर पाहू शकता, दिसताच तोंडाला पाणी सुटेल असा हा उपमा झालेला आहे। एकदा नक्की बनवून पहा, मी गॅरंटी देते तुमच्या घरातल्या सर्वच मेंबरला खूप आवडेल। आणि एकदा जर आवडायला लागला तर तुम्ही मुद्दामून एक्स्ट्रा पोळ्या करसाल, कारण हा उपमा एवढा लागतोच भन्नाट। चला तर मग जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी साधारण 2 पोळ्या घेतलेल्या आहेत, अशा पद्धतीने तुकडे केलेले आहेत त्याचे बारीक बारीक। नंतर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। हवं तर तुम्ही हातावर चोळून देखील घेऊ शकता, त्याची सुद्धा चव खूप भन्नाट लागते। तर इथे मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, पाहू शकता या पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। आणि नंतर आपण फोडणीसाठी जे साहित्य घेतलेले आहे ते पाहूयात। तर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे ह्या उपम्यामध्ये खूपच भन्नाट लागतात। कढीपत्ता, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे। साईडला तेल सुद्धा मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर तेलामध्ये सर्वात अगोदर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे आपल्याला। मोहरी जर तडतडली नाही तर करपट आणि कडसर अशी टेस्ट लागते। त्याच्यानंतर मी जिरं घातलं आणि कढीपत्ता घालून घेतला। कढीपत्ता व्यवस्थित तळला की त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण थोडासा तळला की लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्तच घालायचं आहे। तर इथे मी 2 मोठ्या उबळ्या तेल घातलेलं आहे। तर कांदा व्यवस्थित लालसर झाला की जे आपण शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे आणि हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपल्याला एकत्रच घालायचे आहे, दोन्ही पण व्यवस्थित तळल्या जातील। तर व्यवस्थित मीडियम गॅसवर आपल्याला साधारण 1 ते 2 मिनिट परतवत राहायचं आहे। 2 मिनिटांमध्ये शेंगदाणे आणि हिरवी मिरची व्यवस्थित भाजल्या जाते। तर इथे पाहू शकता व्यवस्थित भाजलेली आहे। काही आपण याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहोत। तर इथे मी अर्धा चमच धनिया पावडर, अर्धा चमच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तर पोळीमध्ये पण थोडंसं मीठ असते, त्याच्यामुळे मीठ आपल्याला चवीनुसारच घालायचं आहे। तर हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। नंतर जे आपण पोळी बारीक करून घेतली होती ती पोळी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि पोळी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे। तर खूपच भन्नाट हा नाश्ता होतो, एकदा नक्की ट्राय करा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे परतवल्यानंतर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मी हातावर घेऊनच थोडंसं पाणी घालत आहे, पाहू शकता। आणि पाणी घातल्यानंतर 2 मिनिट आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर हे पाहू शकता 2 मिनिट झालेले आहेत आणि आपला भन्नाट असा उपमा तयार झालेला आहे। तर याच्यावर मी कोथिंबीर घालणार आहे। कोथिंबीर घालून घ्यायची आणि सोबत खायला कांदा द्यायचा, कांदा लिंबू। तर कांद्याची आणि लिंबाची तर खूपच भन्नाट टेस्ट लागते। तर हे पाहू शकता आपला उपमा तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे मी टाकलेल्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।